तरे यारे लागे आवगे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चाला हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका मने सांडा घाटे तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुर दिक्प्रदेशं विदेन्द्रादिदेवस्तदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नमो जन्मभूमि जिते जन्मलोमि नमो कर्मभूमि जिते वाढलोमि नमो अलंकापुरभूमि जिते ज्ञान पावतो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रमाता जिच्या पडो इथून पुढे कामी विठ्ठला 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 हार घेऊन या हार हार हाराला हार महाराजाला हार घेऊन या हार गमत पण नका विठ्ठला 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 हाराला हार हार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आवाज द्या बरं इथला साऊंडचा कीर्तन रूपी सेवे करता संत संगती करता मायबापांनो तुमच्या आशीर्वादा करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक जगत नियंता जगताचं पालन पोषण करणारा जगतावर ज्याची सत्ता आहे ज्याच्या सत्तेशिवाय जगत चालू शकत नाही परिपूर्ण ब्रह्मांडाची स्थिती उत्पत्ती आणि प्रलय ज्या प्रभूच्या सत्तेखाली होते तो अखिलेश्वर जीवनसार सर्वस्व जीवनधन श्री पांडुरंग परमात्मा यांचे लाडके लढिवाळ भक्त जडजीवाच्या उद्धाराची तळमळ अंतकरणात धारण करून या मृत्यू लोकात अवतीर्ण झालेले
वैराग्याचे महामेरू, ज्ञानियांचे कल्पतरू, साधकांचे जगद्गुरु. या लोकातील तारू चैतन्याचा चितकला, वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, प्रेमाचा मळा आणि अभंगाचा गाथा. घरात नाही दान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान. घरात मोडकी खाट, फुटकं माठ, गळकं ताट, पण शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांच्या परमार्थाचा थाट. जगतवंदने जगद्गुरु महावैष्णव अग्रगण्य वैराग्याचे परामूर्ती, विश्वमान्य विश्वभूषण वाणी सम्राट, पंचवेद निर्माते, अलौकिक कल्पना आविष्कार, भास्कर, वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू, किंबहुना अक्षर ब्रह्मा अवतरण, विद्वत जनमानत सम्राट, सकल कंठभूषण, कैवल्य गुण निदान, अलंकापुर निवासी, ज्ञानेश प्रिय, इंद्रायणी काठी देऊ निवासी असलेले अक्षय तणुगात्र, परम पवित्र आणि महान सतपात्र, बोल्लोबा पुत्र जगद्गुरु तुकोबाराय भगवान यांचा 4 चरणाचा आणि काल्याच्या प्रसंगाचा अभंग. विठ्ठला आला का? हार घाला मला. हॅलो 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 ऐका, हॅलो हॅलो विठ्ठल हॅलो मडकं मोठं हार छोटा झाला. ऐका, नाही तसं काय नाही, आपला घरचा महाराज आहे, तसं काय टेन्शन नाही, घाबरायचं नाही. ऐका, साधू संतांच्या पवित्र पादस्पर्शाने पावन झालेली ही मलकापूर नगरी आणि या मलकापूर नगरीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातील आजचा सांगतेचा म्हणजे काल्याचा दिवस आणि काल्याचं कीर्तनाचं पुष्प गावकऱ्यांच्या वतीनं आणि माझ्या मनानं माझ्याकडे आलेलं आहे. आणि त्या काल्याच्या प्रसंगाला तुम्ही सर्व मायबाप उपस्थित आहात. राहू द्या, आता राहू द्या. आपलं कसं आहे, तुका म्हणे कसन जसं आहे तसं. विठाला 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 आई घ्या जरा थोडं विठ्ठल. हॅलो विठाला 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 तुम्ही सर्व मायबाप या ठिकाणी आता बस झाला. आता बस, अरे भाऊ राहू द्या आता. विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला 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 विठाला
त्यांच्या मापानं बरोबर झालं बघा. शरीर दांडगण ती बार कसं झालं हो, अवघड आहे. असं आहे का? ऐका मायबाप, तुम्ही सर्व भाविक मंडळी या ठिकाणी आलात. काल्याच्या प्रसंगामध्ये सर्वांना माहीत आहे कृष्णाच्या लीला सांगावे लागतात. त्याच्या अगोदर थोडस मलकापूर नगरीविषयी बोलावं असं वाटतं. गेली 4 वर्ष आपल्या गावात सप्ताह चालू आहे. पहिले 2 वर्ष मी होतो, नंतर 1 वर्ष काही अडचणीस्तव आलो नाही. नंतर पुन्हा माऊलीच्या आशीर्वादानं तुमच्या सर्व मायबापांच्या प्रेमा खातीर हा सर्व मायबापाच्या त्याच्यासाठीच काल्याचं कीर्तन माझं आहे. तुम्ही बस म्हणलं की ज्ञानेश्वर माऊली. कारण कसं होतं माहितीये का, आता आपले किती वाजल्यात? 2 वाजल्यात. दुसरा बाहेरला महाराज 2 वाजेपर्यंत थांबल का? त्यानं म्हणाल तुमचा काल आणि मलकापूर तुम्हीच. त्याच्यामुळं काल्याचं कीर्तन माझं ठेवलं. आणि 8 दिवस तुम्ही मला ऐकलेलं असतं, तुम्ही म्हणसाल काय नाही त्याचंच आहे, काय बी एवढं विशेष नाही. त्याच्यामुळे अर्धा लईत लई 15 ते 20 मिनिटामध्ये आपल्याला काला संपवायचा आहे. कारण मला माहित आहे तुम्हाला भूक लागली आहे. नाही मग 6 वाजेपर्यंत चालते की? असं आहे का? बर चला ऐका. म्हणून पाठीमागे 3 वर्षे सुंदर असा कार्यक्रम पाठीमागलच्या कमिटीनं अण्णा असतील, मेजर असतील, अशोकराव असतील, बालाजीराव असतील, हनुमंतराव असतील या मंडळीने केला. आणि त्यानंतर 3 वर्षाच्या कालखंडानंतर आता तरुणांकडे तो भार सोपवलेला आहे. एक वाक्य बोलतो ऐका. सीमा सुरक्षित राहावा असं वाटत असेल, सीमा सुरक्षित राहावा असं वाटत असेल तर तरुणाच्या खांद्यावर तिथं बंदूक शोभते. आणि वारकरी संप्रदाय सुरक्षित राहावा वाटत असेल तर वारकऱ्याच्या खांद्यावर पताका आणि गळ्यात माळ शोभते. विठाला विठाला अतिशय सुंदर निवेदन पाठीमागलच्याही काळात झालं, आताही सुंदर निवेदन आहे. सतत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी किती बी वाजेपर्यंत काही माप नाही. म्हणजे 12ला बी जेवण आहे आणि 1ला बी जेवण आहे. जर एखाद्यानं कीर्तनाला नाही आला आणि कीर्तनाला जर झोपला घरी आणि मग त्याला कीर्तन झाल्यावर जर उठला आणि मला भूक लागली तर त्यानं मंडपात येऊन जेवायचं. अशी व्यवस्था पाठीमागे आताही अतिशय सुंदर तरुणांचं निवेदन आहे. आणि सगळे मंडळीनं मला आमंत्रण केलं, सगळ्या तरुण मंडळींचे. त्याच्या अगोदर ज्यांच्या वतीनं मी या ठिकाणी सुरुवातीच्या काळात पहिल्या वर्षी ज्या वेळेस आलो ते आमच्या चंद्रकलाताई आणि त्यानंतर आमचे अण्णा ती कमिटी त्यांच्या वतीने या ठिकाणी आलो, त्यांच्याही चरणावर दंडवत. आणि आता 4थ्या वर्षामध्ये ज्या कमिटीनं मला बोलवलं ही तरुण मंडळी आमचे भरपूर तरुण आहेत. कुणाचं नाव घेण्याची मला वाटतं गरज नाही. तरुण मंडळी म्हणल्यानंतर मलकापूरमधले सगळेच आले, बरोबर आहे का सचिनराव? सगळेच तरुण आले. या सगळ्या तरुणांचं आणि विशेष सांगू का तुम्हाला, खरंच खूप प्रेम आहे बरं का माझं तुमच्यावर आणि तुमचं माझ्यावर. माझं आहे का नाही मला माहिती नाही, बरं तुमचं तर आहे. पैशामध्ये ते प्रेम मोजता येत नाही. आणि जर पैशामध्ये जर मोजायचं म्हणलं, मी आत्ता सगळे 3 बी किस्से तिथं खाली करून आलो. कारण मला माहिती आहे कंबर बांधता येत नव्हती, एवढा पैसा खिशात होता. प्रेमाचं थोडंसं बाजूला ठेवा, पण आपुलकीचं बी नातं. जेव्हा जेव्हा एखाद्या माई माऊलीला हाक मारली, प्रेमानं बोललं, ती माई माऊली जवळ येणं. तरुण मंडळी जेव्हा हाक मारला, अर्ध्या रात्री असो, सगळे मंडळी आले, सगळ्यांनी सहकार्य दाखवलं. सर्वांच्या चरणावर एकच प्रार्थना आहे की हे प्रेम आपलं कायम राहावं. कधी तुमच्याकडून चुकल, कधी माझ्याकडून चुकल. माणूस चुकीचा पुतळा आहे बघा. कधी तुमचं चुकलं तर मी माफ करावं आणि माझं चुकलं तर तुम्ही माफ करावं. मी तुमचं लेकरू आहे आणि लेकरू जर मायेच्या मांडीवर विष्ठा केली तर माय मांडी कापत नाही, ती माय विष्ठा धुवून टाकते. तसं आम्ही जर काही विद्यार्थी किंवा आमची सगळी मंडळी काही चूक आमच्याकडून घडली तर तुम्ही फक्त मायबाप होऊन ती चूक अंतकरणात घ्या, पदरात घ्या, एवढीच विनंती करतो आणि काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल
चला, काला म्हटलं की गोपाळ श्रीकृष्णाचं चरित्र सांगावं लागतं. चरित्र ते उच्चारावे, आवाज. गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. हो, चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. काला म्हटलं की गोपाळ श्रीकृष्णाचं चरित्र सांगायचं असतं, उच्चारायचं असतं, आचरणात आणायचं नसतं. त्याचं कारण असं आहे, महाराज रामाचं जीवन आचरणात आणायचं आणि कृष्णाच्या जीवनाचा उच्चार करायचा. रामाचं जीवन का आचरणात आणायचं, त्याचं कारण असं आहे, महाराज राज्य मिळणार होतं उद्या, राम राजा होणार होता, पण कैकेयीच्या सांगण्यावरून वनवास लागला. पण बाप न सांगण्याच्या अगोदर हसत हसत वनवासाला गेला. हे रामाचं जीवन आचरणात आणायचं आणि कृष्णाचं जीवन उच्चारण करायचं. विठ्ठल विठ्ठल. कृष्णाचं जीवन का उच्चार करायचं, त्याचं कारण असं आहे, महाराज कृष्णाने 10 गावचा अग्नी गिळला होता. किती गावचा? आता एखाद्या कृष्णाला 10 गावचा अग्नी गिळ म्हणल्यावर गिळल का? नुसता अगरबत्तीचा चटका बसला तर हान होतं का नाही? मग कृष्णाचा उच्चार नाही. ते जरी पटलं नसलं, महाराज पुढे सांगतो तुम्हाला, बाबाला किती बायका होत्या? 16,108. किती? 16,108. मला सांगा जमल का आपल्याला? 16,108 जमल का? महाराज एकीनच नाकी नऊ आणले इथं, एकीनच नाकी नऊ आणले. म्हणून उच्चार करायचा. हे कधी कधी नवल वाटतं मला. बघा अण्णा, कृष्णाला 16,108 आणि रावणाला बरोबर आहे. किती? लिमिटच नाही म्हणा तसं, पण एक संख्या सांगितली 80,000. किती? 80,000. 80. मला त्याला बायका म्हणजे तेवढे आहेत त्याचं काही नवल वाटत नाही. मला हे कळत नाही, महाराज ते सांभाळत असेल कसं? 80,000 सांभाळणं सोपं आहे? दिवाळी आली, किती साड्या लागत असतील? किती साड्या? 80,000 साड्या. पण ती जाऊ द्या, त्याला मिळाले असतील कशा हो? 80,000. 3 वर्ष झाला, एक मिळेना अजून. आणि महाराज आता काय, मला वाटत नाही माझं होईल म्हणून आता आळंदीमध्ये मी ब्रह्मचार्याचा मठ काढणार आहोत. मलकापूरमध्ये जर काही ब्रह्मचारी असले तर सोडा माझ्या मठात आणून. करताव का? बरं वाटलं बघा. आता जरा धीर पोहोचला. आता ज्याचे लग्न झाले नाहीत त्याच्या बापाने एकच पोराला मारुती समोर आणायचं, त्याच्या अंगावर गुलाल टाकायचं आणि म्हणायचं, आमचे मोठे चिरंजीव मारुतीला सोडण्यात येत आहेत. आता लग्न होणे नाही. महाराज परवाची घटना आहे. परवा बाजार, जनावराचा बाजार कुठं भरतो? तुम्ही उदगीरचा, तुमचा मादलापूरला का? महाराज आता काल परवा दिवशी पोरवाचा बाजार भरला. मग ती टोपी घालून मंगळ्या, हे काय म्हणतात त्याला, मंगळा काय ती बासिंग. हा तुमचं झाले वाटतं. हा बासिंग बांधून सगळ्याला महाराज असं उभा करायचं. पुरीच्या बापानं पुरीला धरायचं आणि बघ पसंत आहे का? नाही, रिजेक्ट. पसंत आहे का? नाही, रिजेक्ट. असा धंदा चालू आहे महाराज. अवघड आहे. त्याला कारणीभूत जर कोणी असेल तर तुम्ही लोक आहेत, ध्यानात ठेवा. तुम्ही लोक पोटामध्ये मुलगी असल्यानंतर तुम्ही जर तिला मारत असाल तर मुलगीचं प्रमाण घटणार नाही तर काय आहे महाराज? नारी की निंदा मत करना, नारी रत्न की खान, जिस खान से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. नारी साधी नाही महाराज, लक्षात घ्या. जिजाऊ आईसाहेब नसत्या तर छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला नसता, आणि जर शिवाजी राजा जन्माला आला नसता तर मायबाप मलकापूरमध्ये सप्ताह करायचा आहे याची सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. ज्या ज्ञानोबारायांनी
ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगाला बहाल केला ते ज्ञानोबा राय, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेब नसते तर ज्ञानोबा राय जन्माला आले नसते, आणि ज्ञानोबा राय जन्मालाच आले नसते तर इथं जीवन महाराज कीर्तनच केला नसता. ध्यानात ठेवा. विठ्ठल महाराज म्हणून मारू नका. बघा मला सांगा, जन्माला तुम्हाला यावं वाटलं, हे जग पाहावं वाटलं, हे जगामधला आनंद घ्यावा वाटला, या मलकापूरमध्ये सप्त्यामध्ये तुम्हाला फुगडी खेळावी वाटली, वाटली ना? वाटली का नाही? वाटली तेव्हा तर 2 वाजू लाव का उग वाजू लाव का? मला सांगा, तुम्हाला जसं या मलकापूरमध्ये खेळावं वाटलं, बागडावं वाटलं, नाचावं वाटलं, तसं महाराज पोटामध्ये असलेल्या त्या माई माऊलीला, त्या मुलीला सुद्धा वाटत असेल ना, माय मला बी जन्माला येऊ दे ग, मला बी जग पाहू दे ग, मला बी त्या मलकापूरच्या सप्त्यामध्ये फुगडी खेळू दे ग, असं तिलाही वाटत असेल. आणि त्या कळीला जर तुम्ही पोटातच मारत असाल तर त्या कळीचा, त्या मुलीच्या अंतकरणाला किती वेदना होत असतील याचा विचार करण्याची गरज आहे. बघा विठ्ठल चला महाराज. म्हणून कृष्णाचं जीवन उच्चारायचं. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु तुकोबा आहेत तुम्हाला म्हणतात, बाबा याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. बाबा माझ्या माग या. काय या? माग या. एक ध्यानात ठेवा, पुढे जाणारा माणूस चांगला पाहिजे. पुढे जाणारा माणूस चांगला पाहिजे. घरातला कर्ता चांगला पाहिजे, नाहीतर घर बिघडतं. गावातला कर्ता चांगला असला पाहिजे तर गाव चांगलं राहतं. तालुक्याचा कर्ता चांगला असला तर गाव चांगलं, तालुका चांगला राहतो. पुढे असणारा माणूस चांगला पाहिजे. मला सांगा, तुम्ही बसनं प्रवास करता की? आता तुम्हाला विचारायचीच गरज नाही, कारण तुम्हाला सगळ्याला कसं आहे, हाफ तिकीट आहे, आणि 60च्याला पुढल्याला तर फुकटच आहे. महाराज त्या परवा पंढरपूरमध्ये बसायला जागा नको, सगळ्या बायाच बाया, फुकट केले सरकारनं. मला सांगा, बसमध्ये प्रवास करत असताना कंडक्टर चांगला पाहिजे का ड्रायव्हर? मला एकानं असंच प्रश्न केला, महाराज ड्रायव्हर झोपला तर काय होईल आणि कंडक्टर झोपला तर काय होईल? मला प्रश्न केलं, मी त्याला गोड उत्तर दिलं. त्याला म्हणलं, बाबा कंडक्टर जर झोपला कुणाचं तिकीट फाटणार नाही, आणि जर ड्रायव्हर झोपला कुणाचं फाडायची सुद्धा गरज नाही. विठ्ठल नावेमध्ये बसल्यानंतर पहिलं तीराला पोहोचायचं असेल तर नावेत बसल्याला चांगला नाही पाहिजे. ध्यानात ठेवा, नावेत बसल्याला चांगला नाही पाहिजे, नाव हाकणारा चांगला असला पाहिजे, तर नाव पहिलं तीराला जाते, नाहीतर पाण्यामध्ये डुबून मरते. कृष्ण ज्याला म्हणतात ते प्रवासी आहेत, आणि नाव जो हाकणार आहे तो कृष्ण परमात्मा आहे. विठ्ठल कृष्ण परमात्मा म्हणतात, चला माझ्यासोबत. महाराज गोकुळामधला प्रसंग आहे, अभंगाच्या अनुषंगानं थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. गोकुळामध्ये सगळे गोपाळ खेळत होते. खेळत असताना कृष्ण परमात्मा त्या गोपाळाकडे गेले. गोपाळाला पाहिलं कृष्णानं. सगळे गोपाळ सलम काडी पैलवान होते, सगळे काडी पैलवान. कृष्णानं विचारलं, गोपाळांनो, अरे घरी एवढं दूध खायलाय, एवढं तूप खायलाय, तुम्ही असे कस काय पातळ? गोपाळ म्हणला, कृष्णा काय सांगावं तुला, सगळं आहे घरी, पण सगळं घरच्याला मिळत नाही, डेअरीला मिळत नाही, तर सगळं डेअरीला जाते. कुठं जाते? डेअरीला जाते. आणि डेअरीला गेल्यामुळं कृष्णा काही बी खायला मिळत नाही. काही बी खायला मिळत नसल्यामुळं, काही खायला न मिळाल्यामुळं अशी अवस्था आहे. अशी अवस्था आहे म्हणल्यानंतर कृष्ण परमात्मा म्हणले, चला आज काय करा, आज माझ्या पाठीमागे या. आज जर माझ्या पाठीमागे आलो तर मग तुम्हाला किती देतो? तर तुम्हाला मी काय देतो? आजी देतो, पोटभरी देतो. महाराज चोरी करण्याकरता निघाले. चोरी करण्याकरता निघाल्यानंतर कृष्णानं सांगितलं, एक काम करा. कृष्णाने सांगितलं, पेंद्या होता, सुदाम्या होता, श्रीदाम्या होता, सगळे होते. कृष्णानं सांगितलं, एक काम करा, माती घ्या. काय घ्या? माती घ्या, काटे घ्या, वाळू घ्या, खडे घ्या.
मग महाराज पेंद्या जरा आगाव होता. कृष्णा काटे कशाला र? कृष्ण म्हणला अरे आपण जर चोरी केलो आणि चोरी केलो तिने जर महागी लागली तर काटे टाकायचं म्हणजे तिच्या पायात काटे मोडतात मग तिने आपला ताना काढत नाही. आणि पेंद्या म्हणला कृष्णा तिने जर सँडल घालून आली तर? काय म्हणला? सँडल घालून आली तर? मग महाराज निघा थोडं थांबला. मग माती कशाला कृष्णा? तरी देखील तिनं काट्यावरून जरी चालत आली तर महाराज तिच्या डोळ्यात माती टाकायची. काय टाकायची? डोळ्यात माती टाकायची. पेंद्या म्हणला कृष्णा तिनं गॉगल लावून आली तर? चष्मा चष्मा. महाराज लय आगाव असतात बघा. माणसाचे 3 प्रकार, एक सांगकामी, एक आगाव कामी आणि एक उगम ओगम. करायचं नाही उगम ओगम बोलायचं. बघा सांगकामी कुणाला म्हणतात बघा? काल्याचं कीर्तन. आणि सासू काल्याच्या कीर्तनाला निघून सुनबाईला म्हणले सुनबाई जीवन महाराजाचं कीर्तन आहे काल्याला मलकापूरला चालले हो. चुलीवर दूध आहे कुत्र पिईल बघ. काय म्हणली? कुत्र पिईल बघ. सांगकामी कुणाला म्हणतात आहे का? कुत्र पिईल म्हणल्यानंतर महाराज कीर्तन रंगलं. तिकडं इकडं महाराज सुनबाई दारातच बसली. समोर जसं दूध दिसावं असं बसली. आणि मग महाराज मांजर पिऊला आलं. कोण पिऊला आलं? मांजर पिऊला आलं. महाराज ती सून हान्ना बी झाली त्या मांजराला. मांजराला हान्ना झाली. कीर्तन झालं. गेली घरी सासू आणि पाहिलं तर दूध सगळं संपल्यालं. सासूनं विचारले सुनबाई अगं दूध? सुनबाई म्हणली मांजराने पिली ना सासूबाई. अगं तुला काही अक्कल आहे का नाही? जाताना सांगितले होते की तुला दूध पिल म्हणून. सून म्हणले सासूबाई आगाव बोलायचं काम नाही. तुम्ही का म्हणलं होतं जाताना? कुत्र दूध पिल. मांजराचं काही बोलणं होतं का? मांजराचं काही बोलणं नव्हतं. याला काय म्हणतात? सांगकामी. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. आगाव कामी बघा आता एवढं सांगतो चरित्र सांगतो. आगाव कामी कशाला म्हणतात? काय झालं? जुना काळ होता. म्हातारा आजारी पडलं आणि म्हातारा आजारी पडलं. त्या म्हाताऱ्याच्या पोरानं त्याच्या पोराला 100 रुपये दिले आणि सांगितलं ही चिठ्ठी घे मेडिकलमध्ये जा आणि बाबाच्या गोळ्या घेऊन ये. ते पोरग चांगलं होतं. गेलं ते उदगीरच्या बाजारात गेलं आणि उदगीरच्या बाजारामध्ये सगळं घेतलं महाराज आणि सगळं घेऊन निघालं. 20 रुपयाचा जुना काळ होता. 10-20 रुपयाचं सामान घेतलं निघालं. 80 रुपये शिल्लक राहिले. त्याने विचार केला म्हातारं थकले. मग त्यानं काय केलं? पांढरे एक कापड घेतलं, गुलाल घेतला, सोम घेतलं, सगळं घेतलं ना आलं आणि बापाला म्हणलं बाबा ह्या काही गोळ्या. बाप म्हणला पैसे? म्हणले पैसे नाही, ह्या काही सगळं सामान. कशाचं? गुलाल, पांढरं वस्त्र, दोऱ्या. त्यानं म्हणलं ही कशाला रे? त्यानं सांगितलं बाबा गोळ्यावर नीट झालं बरं आणि जर गोळ्यावर नीट होणं झालं तर हे काय? मोतीचं सामान. याला काय म्हणतात? आगाव कामी. आणि मोग म्हणजे करायचं नाही उगं बोलायचं. त्याला आपल्याकडे काय म्हणतात? हवेत बात्या मारणं. असे 3 कामाचे प्रकार पडतात. पेंद्या जरा आगाव होता. चोरी करायला गेले आणि मग महाराज चोरी करायला गेल्यानंतर आतमध्ये प्रवेश केला. चोरी केले आणि चोरी केल्यानंतर पोटभर खाल्ले. किती खाल्ले? अभंगाचं 2रं चरण. आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे. बाबा आज पोटभर देतो. काय देतो? पोटभर देतो. त्याच्याकरता एक आट आहे. काय आट आहे? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. फक्त चोरी करायला जायचं ना गपचिप माझ्या पाठीमागे यायचं. कोणाला कोणीही बोलायचं नाही. काही ठिकाण आहेत बघा तिथं बोलणी लागते. कीर्तनात बसल्यावर बोलू नये. कीर्तनात बसल्यावर बोलू नये. काही ठिकाणी बोलल्याला बरं असतं. काही ठिकाणी शांत राहणं चांगलं असतं. शांत राहणं चांगलं असतं बघा. महाराज तुकोबाराय तेच म्हणतात हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. याचा अर्थ असा आहे घाटे म्हणजे तोटा. तोट्याचा व्यवहार सोडा. तोट्याचा व्यवहार सोडा. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. 2-3 भाव याची प्रकट करतो तुमच्या समोर टाळकऱ्यांकरता.
तोट्याचा धंदा करू नका. पहिला मुद्दा. घाटे 2-3 प्रकारचे. घाटा म्हणजे तोटा सोप्या भाषेत. आणि त्याच्यानंतर हरभरा, एक हरभरा असतो बघा मावशी, माहिती आहे ना तुम्हाला? हरभरे भिजू घालताना त्या हरभऱ्याच्या घाटीच म्हणतात ना हरभऱ्याला बी. हां, मग हरभरे भिजू घातलो की 1 दिवस भिजू घालतात डाळ करायला. त्याच्यामध्ये एक हरभरा असतो बघा वाकडा, काय म्हणतात त्याला? कुच्चर हरभरा का? कुच्चर हरभरा काय असतो? कुच्चर हरभरा. सांडा घाटे म्हणजे तशा माणसाची संगत टाळा. काय करा? तशा माणसाची संगत टाळा. जे माणसं मोकळे असतात ना त्यांच्या संगतीत राहा. कृष्णाच्या कायम सोबत बासरी राहत होती. रुक्मिणी जळायची. रुक्मिणी त्या बासरीवर जळायची. आणि एक दिवशी कृष्णाला विचारलं, कृष्णा देवा, अरे आम्ही तुझ्या बायका असून आम्हाला सोबत ठेवनास, आणि ती बासुरी कायम 2 हातानं पकडतो तोंडाला लावतो. कृष्णानं सांगितलं, बाई तिची बासरी आहे ना, बासरी इकडून पाहिलं तर तिकडं दिसतं, मधून मोकळी आहे. मधून काय आहे? एक ध्यानात ठेवा मायबाप, ज्याला परमार्थ गोड करावा वाटतो ना, ज्याला परमार्थ यशस्वी व्हावा वाटतो ना, त्यानं वरून नाही बदललं पाहिजे, त्यानं अंतःकरणातून बदललं पाहिजे बघा. कारण का? अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. वरी इस्त्री कड काय फेटा चांगला बांधलाय, मोठमोठ्यानं सांगलाय, आणि अंतःकरणात भाव नाही, काही बी फायदा नाही. नाही नाही नाही, मधून लागतं. आणि जोपर्यंत मधून येत नाही तोपर्यंत तो सुद्धा मधून बाहेर येत नाही. विठाला या मृत्यू लोकांमध्ये पाप वाढलं. आणि या मृत्यू लोकांमध्ये पाप वाढल्यानंतर गायीनं व प्रथमीनं गायीचं रूप धारण केली, ब्रह्मदेवाकडे गेली, ब्रह्मदेवाला विनंती केली की मृत्यू लोकांमध्ये पाप वाढलेला, धर्माचा नाश झालेला आहे, त्या धर्माचं पालनपोषण करण्याकरता तुम्ही या. ऐका, प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म सांभाळला पाहिजे. हल्ली धर्मावर फार मोठं संकट आहे. मी कथेमध्येही सांगितलो, आजही तुम्हाला जास्त लोक आहेत म्हणून सांगतो, प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म सांभाळला पाहिजे. आणि माफी मागून बोलतो, हिंदू धर्मावर सगळ्यात मोठं संकट आता आहे. हिंदू धर्मावर सगळ्यात मोठं संकट आता आहे. आणि आता जर विघटले गेलो, आता जर वेगवेगळे राहायला लागलो किंवा दुरावे निर्माण केलो तर महाराज संपल्याशिवाय राहणार नाही बघा. आता संपल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना तुम्ही बातमी पाहता, बांगलादेशची काय अवस्था आहे आज? बांगलादेशची काय अवस्था आहे आज? एकीची ताकद दाखवावं लागेल, धर्माविषयी निष्ठा बाळगावी लागेल. आम्ही साध्या कुळामधले माणसं नाही आहोत, ध्यानात ठेवा वैभव महाराज. साध्या कुळामधले माणसं नाहीत आम्ही, छत्रपती शिवरायांचे वारसदार आहोत आम्ही. त्या छत्रपती शिवरायांचे पुत्र संभाजीराजे, ज्यांनी धर्माकरता स्वतःच्या रक्ताची आहुती या यज्ञ कुंडामध्ये दिली, संपूर्ण शरीर छिन्न भिन्न झालं तरी देखील धर्म नाही सोडला. त्या छत्रपतीचे वारसदार, त्या संभाजीराजांचे वारसदार असून आम्ही धर्म बदलावा? लाज वाटली पाहिजे आम्हाला. आम्ही धर्म बदलतो माणसं. धर्माविषयी स्वाभिमान बाळगा आणि एक व्हायला शिका. म्हणूनच मी काल बोलत असताना बोललं, तरुणांना मोठ्यांना आणि मोठ्यांना तरुणांना आदर दिला पाहिजे आणि एकमेकांमध्ये मिसळून राहिलं पाहिजे बघा. विठ्ठल मग कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. आता वसुदेवाचं लग्न होतं, तुम्हाला माहिती आहे. देवकीच्या लग्नामध्ये विघ्न झालं, कंसानं कारागृहामध्ये घातलं. कारागृहामध्ये घातल्यानंतर कृष्ण परमात्म्याचा तिथं जन्म झाला. कृष्ण परमात्म्याचा तिथं जन्म झाला. वसुदेवानं त्यांना डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर घेऊन निघाले. निघाल्यानंतर यमुना माता लागली. यमुना माता लागली आणि यमुनेच्या तीरातून कृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेव निघाले. वसुदेव निघाल्यानंतर महाराज बघा, दुर्भाग्य त्या बापाचं. हनुमंतराव, लोकाला माय कळाली पण बाप कळाला नाही. मी काय बोलतोय, माय सगळ्याला कळाली पण बाप कळाला नाही. प्रत्येक लेकराला विचारा, तुला माय आवडते का बाप? त्यानं माय म्हणतं, बाप म्हणतच नाही. दुर्भाग्य त्या बापाच्या प्रेमाचं. महाराज विचार करा, कृष्णाला यमुनेच्या तीरातून पहिलं तीराला नेणारा बाप होता, पण वसुदेवाची दखल कोणी घेतली नाही. पण सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेटी म्हणणारी देवकीचा उद्गार मात्र सगळ्यांनीच केला. सगळ्यांनीच केला.
महाराज राम वनवासाला निघाल्यानंतर कौशल्या ढसाढसा रडत होती. अरे माझ्या श्रीरामा मनमोहन मेघ क्षामा विबळ सांडोणी आमा वना दुर्गमा केवी जासी. कौशल्याची दखल सगळ्यांनी घेतली, पण राम 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 म्हणत प्राण देणारा बाप मात्र लोक विसरून गेले. बघा, विसरून गेले त्या बापाला. महाराज बापाला पाहायचं असेल तर नारळाकडे पाहावं लागेल. नारळमधून अमृतासारखं पाणी देतं, वरून टणक असतं पण मधून अमृतासारखं पाणी देतं. बापाचं जीवन कुंभारासारखं असतं, कुंभारासारखं. पोरगाला घडवण्याकरता बाप एका हातानं मारत असतो पण दुसरा हात खालून लावलेला असतो. बघा, त्याला बाप म्हणतात, त्याला बाप. पण त्या बापाची दखलच कोणी घ्यायला तयार नाही. आज कवींनी सुद्धा वर्णन केलं, आई माझी सागर बाप माझा काहीच नाही. त्या बापाकडे कधीतरी पहा, त्या बापाची फाटलेली चप्पल कधीतरी पहा, त्या बापाच्या बनवेलाला असलेले ठिगळं कधीतरी पहा, मग कळेल तुम्हाला बाप काय असतो. वसुदेव निघालेले आहेत, डोक्यावर कृष्ण परमात्मा आहेत. निघाले, यमुनेच्या तीरामध्ये आले. यमुनेच्या तीरामध्ये आल्यानंतर महाराज अंगठा लावला. काय लावला? अंगठा लावला. पूर चढला. आता कसं आहे संतोष महाराज, आमचं अगोदरच ठरलं होतं की मस्त प्रमाणे म्हणायचे, कीर्तन करायचं, त्याच्यासाठीच लाईव्ह करायला म्हणजे नंतर व्हिडिओ करायचे होते, सगळं ठरलं होतं. पण 2 वाजल्यात आता, आणि ह्यांचे तोंड बघून मला वाटत नाही यांचं कीर्तन ऐकण्याचा मूड असेल म्हणून मलाही माहीत आहे. म्हणून जेवणार आहेत तुम्ही सगळे. झालं थोडं एक 10 मिनिटामध्ये. 10 मिनिट घेऊ का? थांबू? आहे का? बर, 5 मिनिट घेतो. हां, आता कसा एवढी पब्लिक बघून मलाही बोलावं वाटलं हो. माझा आवाज गेला तरी बी मी चिरकू चिरकू बोलावं का नाही बघा बरं. बरं काय करू आता, तुमची प्रोत्साहन, तुमची साथ नाही ना. ऐका महाराज, गेले गोकुळामध्ये, गेले गोकुळामध्ये. कृष्ण परमात्मा वाढायला लागले. वाढता वाढता रांगायला लागले. घ्या एखादी प्रमाण म्हणजे तुम्हाला. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, नाव्या गुडगाने गुडगाने रागत, नाव्या गुडगाने गुडगाने रागत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, नाव्या गुडगाने गुडगाने रागत, नाव्या गुडगाने गुडगाने रागत. रंगाने रंगनाथ तुम्ही केला गसाये, रंगनाथ तुम्ही केला गसाये, रंगाने रंगनाथ तुम्ही केला गसाये, रंगाने रंगनाथ तुम्ही केला गसाये. तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, नाव्या गुडगाने गुडगाने रागत, नाव्या गुडगाने गुडगाने रागत, नाव्या गुडगाने गुडगाने रागत. तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, गुडगाने गुडगाने रागत, नाव्या गुडगाने गुडगाने रागत, गुडगाने रागत, गुडगाने रागत. वा महाराज, देव रांगायला लागले. रांगत असताना खोड्या कृष्णाच्या चालू झाल्या. कृष्ण परमात्मा आता मोठे झाले, गोकुळामध्ये फिरायला लागले आणि कृष्णाच्या तक्रारी यायला लागल्या. काय यायला लागल्या? तक्रारी यायला लागल्या. आणि तक्रारी यायला लागल्यानंतर काय करावं काहीच कळलं ना झालं यशोदा मातेला. यशोदा माता म्हणली, माझा कृष्ण चांगला आहे पण तुम्हीच माझ्या कृष्णाला नाव ठेवलात. तिलाच माय म्हणतात बघा. पोरग किती बी खोडकळ राहू द्या, माय म्हणते माझा ते सोन्यान, दुसऱ्याचं ते कार्ट. महाराज, कृष्णाच्या खोड्या ऐकायला येऊ लागल्या. एक दिवशी एक माय माऊली, एवढाच दृष्टांत आणि लगेच विठोबा रखमाई. लय अवघड आहे, मला बी सोड वाटणं हो, का करावं. हा हा, आवाज बी बसलाय. ऐका, तक्रार घेऊन आली. बर
तक्रार घेऊन आली आणि तक्रार घेऊन आल्यानंतर यशोद्याला म्हणली, यशोदे अग तुझ्या पोराला काही सांगणार आहे का नाही तू? घरी आलत काल आणि घरी आल्यावर लोणी खाल्लं, मी नव्हते घरी. लोणी खाल्लं तर खाल्लं, ताक पेलं तर पेलं, पण तो डेरा घेतला आणि दारात म्हातारा निजलं होतं त्याच्या डोसक्यात टाकलं. बरं म्हातारा मरायचं ऍडमिट आहे आणि असं म्हणल्यावर मोठमोठ्यानं बोलायला लागली आणि म्हणली त्याच्यात जर हिंमत असली, कुणात कृष्णात, त्या कृष्णाला सांग त्याच्यात जर हिंमत असली तर मी असताना येऊन दाखव म्हणाव. कुणाला? देवाला चॅलेंज. देव म्हणला पेंद्या कोणारी ही लई चक्रा मारले लय बोलले. त्यानं म्हणलं मार देवा मारती चक्रा नाही. बस शांताबाई आहे म्हणे ती. असं का? बर हिचा नंबर लिहून घे, गल्ली नंबर लिहून घे, खोली नंबर लिहून घे. कृष्ण म्हणला ठीक आहे. पेंड्यानं लिहून घेतलं सगळं. पहाटेचे 4 वाजले बघा आणि कृष्ण परमात्मा पहाटेचे 4 वाजता गेले. 4 वाजता गेले आणि 4 वाजता गेल्यानंतर महाराज हे दोघं जण झोपलेले. जुना काळ होता, लोकाला दाड्या असायच्या, दाड्या लांबूर दाड्या असायच्या. आता दाड्या ठेवणं झाल्यात, पोरं ठेवायचा विषय नाही, येणार झाल्यात. मिशी येणार, दाढी येणार. तुम्हाला एक पोरो सांगतो, तरुण पोरो, दाढी मिशी येत नसेल तर फवारणी करा तोंडावर, पण दाढी मिशी आणा. पहिल्याच्या महाराज त्या म्हणायचं असते बसा, माझ्याकडे यायचं नसतंय. बाजीप्रभू देशपांड्याच्या मिशीमध्ये सफरचंद बसायचं, सफरचंद इकडे एक आणि इकडे एक अशी मिशी असायची. ते माणसं येडे उठलं की सुटलं मिशाच काढलेल्या. म्हणजे तुम्ही म्हणजे काय नेमकं म्हणायचं मला. ऐका, शास्त्र आहे त्याला. आपला जर बाप जिवंत असेल तर मिशीला वस्त्र लावायचा नसतो. ध्यानात ठेवा, शास्त्र आहे, पुरावा देतो, कीर्तन झाल्यावर मागा. बाप जर जिवंत असेल तर मिशीला वस्त्र लावू नये. मिशी कमी कमाव करावं कात्रीनं, पण वस्त्र लावू नाही, हा नियम आहे. आपले वडील गेल्यानंतरच मिशी काढली जाते, हा नियम आहे बघा. आता त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यात मला जायचं नाही. पण महाराज कृष्ण आला, हिची दाढी आणि तिची वेणी दोन्हीची गाठ मारली. देवानं गाठ मारली, देव निघाले आणि देव दरवाजापाशी पहाटेचे 4 वाजलेले. ही उठली, बाई उठली. पहिलं महिला उठायच्या 4 वाजता, आता काही नाही. आता कोण उठते काही सांगायची गरज नाही. बिचारा सकाळी आपणच उठतं, आपणच पाणी घेतं, आंघोळ करतं, चपात्या आपणच करतं, डबा बांधतं, निघून जातं. जाता जाता तिला सांगतं तुझ्या बी नावच्या 2 टाकला बरं का, उठ आंघोळ कर ना खातोस तुझं. अवघड कार्यक्रम आहे. असं लय भांडवल आहे पण वेळ नाही हो. बोलू का? बर तिकडं उभारल्यात आमची कमिटी सगळी. शांतवीर किती वेळ अजून? अर्धा तास आहे. आई मग काही नाही, 5 पर्यंत होऊ द्या आता. हो ग मग ऐका महाराज, सकाळ झाली, कृष्ण परमात्मा बाहेर आणि ही उठायला गेली 4 वाजता. कोण? बाई उठायला गेली. बाईचं तोंड तिकडं, नवऱ्याचं तोंड इकडं उठायला गेली आणि वेणीला झटका बसला. काय बसला? तिच्या वेणीला झटका बसला आणि हिच्या दाढीला झटका बसला. महाराज तिनं म्हणले मातली आहे बघा. मस्त होनी मातली दांगडी, 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 मस्त होनी मातली दांगडी. करी ओढा ओढी मद लागे, मद लागे, करी ओढा ओढी
मस्त हो बोनी मातली लागणी 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 मस्त होऊन या मातली धांगडी करती ओढाओढी मज लागे. महाराज ती माणूस नवरा वैतागला त्यानं मला तुला काय अक्कल आहे का ओढाओढी करते. नामदेव महाराजाचं प्रमाण आहे. आणि मग महाराज थोडा तिनं दिवा हे केला आणि दिवा केला पाहिलं तर गाठ मारलेले. आता काय करावं कापिता कापिना जाळीता जळेना. त्यानं म्हणलं कापायचं पण आता कापायचं खरं कुणाच्या बाजूनं कापायचं. बायकोच्या बाजूनं कापायचं गेलं बायको म्हणले नाही ग माय माझी वेणी मला लांबच पाहिजे माझ्या बाजूनं कापायचं नाही. नवऱ्यानं मालकीन म्हणली तुमच्या दाढीच्या बाजूनं कापा. नाही नाही आधीच येत नव्हती 2-3 वर्ष झालं वाढीवला तवा आली आहे माझ्या बाजूनं नग. मग महाराज काय करावं पण मग ठरलं बुवा दोघाच्या जेंटमधून जिथं गाठ आहे तिथून कापायचं. पण मग आता महाराज ते 3 वरच्या मजल्यावर होते आणि वरच्या मजल्यावर होते आणि बाई होती 7 फूट आणि नवरा होता 5 फूट. मग महाराज हिनं पुढी आणि हिनं मागे हिनं असं आणि निघाली बा टोकोक टोकोक वरात निघाली. खाली आले कापता कापना जाळता जळना. लक्षात आलं त्यानं सांगितलं काही आगावपणा केलतीस का काही दिवसभरात. तिनं म्हणली माय मी काय बी केली नाही काय बी केली नाही. असंच म्हणते तर बाया मी काय बी बोलायला नाही उगं एवढंच म्हणले. पाहुणे बघायला आलते आणि कुणाच्या घरी आलाव त्यांच्या घरी आलाव आणि कशाला आल तो पोरगी चांगली आहे बरं एवढंच म्हणले. झाली की माय तुझ्या सहज बोलल्याने हेंडगामातला सोयरीक मोडली की घरातली. आणि मग महाराज सहज बोलणं सुद्धा अवघड असतं वरात निघा. मग महाराज सांगितली कृष्णाला मी बोलले होते कृष्णाला बोलले म्हणल्यानंतर महाराज सांगितलं त्यांनी कृष्णाचीच करामत आहे. काय आहे कृष्णाचीच करामत आहे. मग गाठ सुटणार नाही आता ती. मग काय करावं लागेल त्याच्याकडे जावं लागेल. कृष्णाकडे जावं म्हणल्यानंतर महाराज आता दरवाजा उघडायचं. इकडं कृष्णाने 4 सगळ्या गोपाळाला बोलवलं होतं म्हणलं होतं वरात कधी बघितलं हो का नाही का नाही. मग आज वरातीत नाचायचं. मग 4-5 जणांनी ताटं घेतले 4-5 जण पुढे नाचायला आणि दरवाजाच्या बाहेर उभारले. आणि मग महाराज यांनी दार उघडायला आणि त्याने बाहेर येला नाही हलक्या वाजवायला गाठ जमली. महाराज पुढे जण सगळेजण नाचायला आणि महाराज वरात कुणाच्या घरी कृष्णाच्या घरी हाक मारली यशोदेला. यशोदा आली कृष्ण परमात्म्याच्या चरणावर मस्तक टेकवलं. देवा चूक झाली माझी. ऐका कुणालाही चॅलेंज देत जा पण देवाला कधी देऊ नका. आणि जेवढं नम्र होतं आलं तेवढं नम्र व्हायला शिका. मीच भारी म्हणत बसू नका. अरे किती भारी असलं कालही सांगितलं श्रीमंताची सुद्धा मातीच होते आणि गरिबाची सुद्धा मातीच होते. बघा सोनं होतं त्या मातीचं. अरे पैसा सगळ्याकडंच आहे माणूस की कमवावी लागते. बघा वारुळातून मुंग्या जशा वाढाव्या तशा माणसाची गर्दी वाढली पण त्या गर्दीमध्ये आज कुठं तर माणूस शोधावा लागतो. ही सगळ्यात मोठी शोकांतिका झालेली आहे सगळ्यात मोठी शोकांतिका. म्हणून महाराज कृष्णाने गाठ सोडली कृष्णाच्या खोड्या वाढल्या. मग महाराज आता यशोदेनं सांगितलं बाबा इथं राहू नको रानात जा. यमुनेच्या तीरावर गेले मंडळी खेळ खेळायला लागले.
मीरे गड़ी 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 गाना मीरे गड़ी 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 गाना फिरे गर फिरे गर फिरे गर फिरे गर जेला भवरा गबाई भवरा जेला भवरा गबाई भवरा भवरा विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका तर माऊली माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली पुन्हा एकदा सांगतो, काल्याचं कीर्तन करण्याचा उद्देश हाच होता की बाबा मिरवणूक असते आपली, वेळ होतो आणि लगेच उरका म्हणल्यानंतर लगेच थांबावा, हाच उद्देश होता आणि त्याच उद्देशानं आजचं कीर्तन होतं. झालेलं कीर्तन पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करतो. आपल्या सप्त्याची सांगता आज झालेली आहे. आता एक काल्याचा अभंग होईल, काला फोडला जाईल आणि लगेच विठ्ठल जय जय विठ्ठल आरती होईल. बोला अभंग संतोष.